नमस्कार. आपण प्रवास करतो, अनेक ठिकाणी जातो, परदेश वाऱ्या सुद्धा करतो. पण तरीही कधी-कधी आपल्या आसपासची सुंदर स्थळं नकळत आपल्याकडनं दुर्लक्षित राहतात. आज अशाच एका ठिकाणाविषयी आपण जाणून घेणार आहोत. रवींद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपण त्यांच्या काही निवडक लेखांचं वाचन करतोय आणि आज त्यासाठी आम्ही निवडलेलं पुस्तक आहे केशरी कमळ. केशरी कमळं हा ललित लेखसंग्रह उत्कर्ष प्रकाशनने 1992 मध्ये प्रसिद्ध केलाय आणि आज आपण जो लेख वाचणार आहोत त्या लेखाचं शीर्षक आहे माते ब्रह्मपुत्रे, मी तुला नमस्कार करतो. भले आपण लंडन पासून टोकियोपर्यंत भरारी मारून येऊ, रस्ता वाकडा केला तर ऑस्ट्रेलियाचं दर्शनही आपल्याला कदाचित घडून जाईल. सिंगापूर वगैरे तर हाकेवरच आहे. एक गोष्ट मात्र नक्की की ह्या पृथ्वी तलावरला काही मुलूक पाहण्याचं आपल्या लल्लाटीच नाही. तिबेटचं पठार किंवा सहारा वाळवंट आपल्याला ह्या जन्मी कधी दिसायचं? जिथे राघोबा दादानं भगवं निशाण रोवलं, तो अटकेचा किल्ला आणि हिंदूंची हृदय सम्राज्ञी जी परमपवित्र सिंधू, तिचं पाकिस्तानातून खळाळत जाणारं निळभोर पाणी आपल्याला दिसणंच नाही, ही दगडावरची रेघ. ते दूरचं टापू सोडा, अवघ्या 24 तासांच्या अंतरावरल्या कच्छच्या उजाड रणावर तरी आपली पावलं कधी पडणार आहेत? जसे हे भूभाग आपण हिशोबातच धरत नाही, तशाच उत्तर आसामच्या डोंगर दऱ्या आणि ब्रह्मपुत्रेचं खोरंही आपल्या हिशोबी नसतं. पर्यटक दार्जिलिंगला जातात, नेपाळची भूमी बघतात, पण 100रातले 2 सुद्धा गोहट्टी गाठत नाहीत. पूर्वेकडच्या दिब्रुगडला भेट देण्याची तर गोष्टच सोडा. आणि दिब्रुगडच्या पलीकडे जी अफाट भूमी पसरलेली आहे ती तर जाणत्यांनी नकाशावरही नीट न्याहाळलेली नाही. ह्या बधिरतेला काय म्हणावं? मी सुद्धा कलकत्त्याला इतक्यांदा गेलो, पण पलीकडला आसाम आणि त्या पलीकडला अरुणाचल प्रदेश पाहावा अशी बुद्धी कधी झाली नाही. त्यात अशक्य असं काहीच नव्हतं, पण दिब्रुगडाची हाक कधी कानी पडली नाही हेच खरं. ह्या पार्श्वभूमीवर एके दिवशी अचानक निरोप आला, येताय ना आसामला? आम्ही निघालोय. अगदी अरुणाचलात सुद्धा रपेट करून येणार आणि हे सगळं अगदी स्वस्तात. तिथले मित्र जेवणा खाण्याची आणि आरामात राहण्याची सगळी सोय करतील. ती काळजी नको. तुम्ही फक्त 15 दिवसांचा खुर्दा करायची तयारी ठेवा, बाकी आम्ही बघतो. अशी सोन्यासारखी संधी कोण सोडणार? निघालो. 44 तासात आगगाडीने कलकत्ता, तिथे एक दिवस मुक्काम, दुसऱ्या दिवशी दुपारी डमडमचा विमानतळ आणि तिथून 1 तासात विमानानं गोहत्ती. विमान बांगलादेशावरून जात असताना खाली धरित्रीवर पद्मा नदीचं नागमोडी पात्र आणि सर्वत्र हिरवंजर्द गच्च रान माजलेलं दिसलं. म्हटलं ह्याच झाडाझुडपांमधून कधी काळी रवींद्रनाथ टागोर भटकले असणार आणि ह्याच पद्मेच्या पाण्यात शरदबाबूंनी मासेमारी तर केली होतीच. आसामच्या भूमीवर पाऊल टाकताच आपण एका सर्वस्वी वेगळ्या जगात उतरल्यासारखं वाटलं. नागरिकांच्या चेहऱ्यांची, विशेषतः डोळ्यांची ठेवण वेगळी भासली. मंगोली घाटाचे, फुगीर गालांचे आणि बारीक डोळ्यांचे तोंडवळे सर्वत्र. निसर्गाचीही छटा भिन्न वाटली. निरभ्र आकाश, केळीच्या बागा आणि बांबूची बनं, काही ठिकाणी फणसाची झाडंही दिसली. दगड जांभा. दुपारचे 4 वाजलेले असतानाच दिवस मावळायला आला होता. अर्ध्या तासात काळोख झाला. घड्याळात संध्याकाळचे 6 वाजले होते आणि निळ्याभोर आकाशात ग्रहतारे चमचमत होते. आम्ही पूर्वेकडे सरकल्याचा हा पहिला पुरावा. जिथे माझ्या मुक्कामाची सोय केलेली होती ते घर एका उंच टेकडीवर होतं. काळोखातून तिथं गेलो. अंगावर शाल पांघरलेल्या यजमानांनी माझं मनापासून स्वागत केलं. त्यांना हायसं वाटलं. संध्याकाळचे अवघे 7 वाजले होते, पण आपल्याकडे रात्री 10 नंतर असते तशी सामसूम होती. यजमान म्हणाले, आसाममध्ये 2 गोष्टी फार चांगल्या आहेत. इकडे सर्वांना उत्तम हिंदी येतं, समजतं, ही एक, आणि सर्वत्र आहार साधा असतो. डाळ, भात, भाजी आणि मासे. म्हणजे चंगळच की. छान जेवण झालं. मला वस्तीला स्वतंत्र खोली दिली हे त्यातूनही बरं झालं. नंतर निरोप घेऊन
यजमानही त्यांच्या शयनगृहात परतले. घड्याळात पाहतो तर जेमतेम 8:30 वाजलेले. इतक्या लवकर झोप तरी कशी येणार म्हणून मागचं दार उघडून खळ्यात आलो तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना असं सृष्टीचं अपूर्व रूप. उंच डोंगर माथ्यावर मी एकटा. सर्वत्र निजानीज, गूढ शांतता. स्वच्छ रुपेरी चांदणं सर्वत्र पसरलेलं आणि खाली प्रचंड दरीत ब्रह्मपुत्रा नदी वाहत असलेली. ब्रह्मपुत्रेचं दर्शन घडावं, तिचं पाणी प्यावं, शक्य तर तिच्या पात्रात पोहावं, डुंबावं, तिच्या काठची जंगलं पाहावीत, त्या रानातले गेंडे पाहावेत, हे माझं अनेक वर्षांचं मनोवांछित होतं. पण ती लोकमाता ब्रह्मपुत्रा चांदण्यानं न्याहालेल्या तृप्त रूपात अशी अचानक समोर येईल अशी कल्पनाच नव्हती. एरवी जे दृश्य नवस करूनही न दिसतं ते अचानकपणे नजरेसमोर साकार झालं. धन्य वाटलं. दोन्ही काठांवर उंच उंच झाडी माजलेली होती आणि मधून ब्रह्मपुत्रेचा शांत प्रवाह वाहत होता. गवताच्या गंजा भरलेला एक पडाव प्रवासाला निघालेला होता. बाकी आसमंत चिडी चूप. सर्वत्र चांदण्यांचा सौम्य शीतल शिडकावा. ब्रह्मपुत्रेला प्रथम पाहताना अनेक विचार मनात आले. ही नदी नाही, हा नद आहे. आसामी लोक तिला दर्याच म्हणतात. तिचा उगम 7200 मीटर्स उंचीवरल्या तिबेटातल्या एका हिमनदीतून होतो आणि तिच्या जबरदस्त वेगवान प्रवाहाची लांबी 2900 किलोमीटर्स आहे वगैरे भौगोलिक माहिती मला होतीच. हिमालयाला भेग पाडून ती तिबेटातून भारतात उतरते. हिमालयातल्या वनस्पतीचा सगळा गाळ ती आसामात ओतते. त्यामुळे दलदल तयार झाली आहे आणि त्यात वेताची जंगलं बहरली आहेत हेही मला माहीत होतं. ब्रह्मपुत्रेच्या अफाट आणि अजिंक्य जंगलात हत्ती, गेंडे, गवे आणि वाघ ह्याशिवाय कुणाची बरं वस्ती असू शकते. आसामी फुलपाखरांच्या एका पंखाचा आकारही माणसाच्या एका पंजा एवढा मोठा असतो हे मी पाहिलेलं होतं. आसामातून फुलपाखरांची निर्यातही होते म्हणे. ब्रह्मपुत्रा प्रसंगी रौद्ररूप धारण करून हाहाकारही उडवतेच, पण एरवी लहान बाळाचं गोजीरवाणं रुपडं धारण करते. परमलहरी तर ती आहेच. अशी ही आदिम भूमी आणि असा तो विराट जलौध त्यांच्या श्रुतीर्भूत रूपात माझ्यासमोर होता. खरं तर मी मासे खाऊ, त्यामुळं नदीचं दर्शन होताच मला मासे आठवले पाहिजेत आणि त्या मागोमाग कचकचून भूक लागायला हवी. तसं घडलं नाही. विमल चांदण्यातली शांत ब्रह्मपुत्रा पाहून विद्येची एकटक उपासना नदीकिनारी करणाऱ्या ऋषीमुनींची आठवण झाली. मनात आलं, ब्रह्मपुत्रेचं हेच परमशांत रूप पाहून आद्य शंकराचार्य, गुरु नानक आणि शंकरदेव देवाच्या अथांग दयेला शरण गेले असतील. संतांच्या, धर्मवीरांच्या आणि कवींच्या किती पिढ्या या अद्भुत जलौधाने पाहिल्या असतील. मला कृतार्थ वाटलं. डोळ्यांचं पारणं फिटलं. मी हात जोडले आणि म्हणालो, माते ब्रह्मपुत्रे, किती निष्कलंक दिसतेस तू. मी तुला नमस्कार करतो.